During the last lecture, we have seen the point called as blood pressure. Okay, in that we have seen arterial blood pressure. Okay, normal blood pressure, that is systolic and diastolic blood pressure we have seen. आता यामध्ये ब्लड प्रेशर ही कन्सेप्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की एखाद्या पर्सनची ब्लड प्रेशर वाढली म्हणजे बी पी वाढली किंवा बी पी कमी झाली तर हे ब्लड प्रेशर त्याच्या आर्टरीजवरती असणारं जे ब्लडचं प्रेशर असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. आणि मग काही वेळेस आता नॉर्मली आता आपल्या सगळ्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर आपलं नॉर्मल आहे म्हणजे जो काही प्रेशर असणार आहे ब्लडचा असणार आहे ते आर्टेरीज मध्ये आतून आणि बाहेरून सेम असणार आहे. पण काही वेळेस अशा काही घटना घडतात की ज्याच्यामुळे आयदर द ब्लड प्रेशर इज इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. मग ह्युमनमध्ये जर ब्लड प्रेशर वाढलं तरीच ते डेंजरस आहे हेल्थसाठी आणि जर ब्लड प्रेशर कमी झालं तरीसुद्धा ते डेंजरस आहे ह्युमन बिईंगसाठी. बघा, एक तर ब्लड प्रेशर वाढलेली कंडिशन असू दे त्यावेळीसुद्धा त्या पर्सनला काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ओके, अनस्टेबल होतो तो पर्सन, अनकॉन्शियस वाटायला लागतं. आणि दुसऱ्या केसमध्ये जेव्हा ब्लड प्रेशर कमी होतं त्याही वेळेस त्या पर्सनला अनकम्फर्टेबल वाटतं, अनकॉन्शियस वाटतं किंवा तो अनस्टेबल असतो. म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये ब्लडचं प्रेशर हे नॉर्मल असणंच गरजेचं आहे तरच आपण कॉन्शियस स्टेबल फील करणार. ओके, आता तुम्ही लेक्चर ऐकताय, माझं ब्लड प्रेशर असू दे किंवा तुमचं ब्लड प्रेशर असू दे हे नॉर्मल आहे त्यामुळे आपण इतके स्टेबल आहोत, कम्फर्टेबल आहोत. ज्यावेळेस ब्लड प्रेशर वाढेल त्यावेळी तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटायला सुरुवात होईल, घुसमटल्यासारखं वाटायला सुरुवात होईल. ओके, काही वेळेस चेस्टमध्ये पेन येतं. तर या कंडिशनला ब्लड प्रेशर इन्क्रीज ऑर डिक्रीज म्हणतात. हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमच्या सिलेबसमध्ये जो की आत्ता सध्या खूपच मोठा प्रश्न बनलेला आहे समाजामध्ये. आज तुम्ही बघताय की एखाद्या पर्सनला आपोआपच हार्ट अटॅक येऊन जातो. काही वेळेस ब्लड प्रेशर खूप वाढतं मग त्यांना दवाखान्यात नेलं जातं आणि तोपर्यंत ते दगावतात किंवा काही वेळेस ते ब्लड प्रेशर कंट्रोलसुद्धा, काही वेळेस म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेस ब्लड प्रेशर हे हॉस्पिटलमध्ये सुद्धा कंट्रोल केले जातं. आता त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की काही पर्सनमध्ये बघा बी पी, ज्या पर्सनला बी पीचा त्रास आहे किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे, आयदर हाय ब्लड प्रेशर किंवा लो ब्लड प्रेशरचं, त्यांना एक टॅबलेट्स दिलेले असतात बा. ओके, आणि ते कंटिन्युअसली त्यांना लाईफ टाईम घ्यावे लागतात. ओके, म्हणजे त्या टॅबलेट्स काय करतात तर वाढलेलं ब्लड प्रेशर असू दे किंवा कमी झालेलं ब्लड प्रेशर असू दे त्या दोन्हींना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करते. मग त्याच्यासाठी ते काय स्वतः टॅबलेट कमी करत नाही तर ते आपल्या बॉडीतील ज्या सिस्टीम आहेत सर्क्युलेटरी सिस्टीम त्यातील काही हार्मोन्सला ॲक्टिवेट करतं आणि ते हार्मोन्स मग हे ब्लड प्रेशर कमी करतात किंवा मग जास्त करतात जर कमी झालं असेल. समजतंय? तर या टॅबलेट्स फक्त आपल्या सिस्टीमला ॲक्टिवेट करतात जेणेकरून ती सिस्टीम आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल करू शकेल. ओके, तर हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे की सिस्टोलिक ब्लड प्रेशर किती आहे आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर. सिस्टोलिक किती आहे 120 mmHg आणि डायस्टोलिक किती आहे 80 mmHg. या दोन्हींचं मिळून टोटल ब्लड प्रेशर आपण कसं नॉर्मल सांगतो 120-80 mmHg. ओके, दिस इज द नॉर्मल ब्लड प्रेशर. Now in this lecture we are going to see the measurement of blood pressure and some disorders related to the heart and blood pressure. Okay, blood pressure शी रिलेटेड किंवा हार्टशी रिलेटेड डिसऑर्डर्स आपण बघणार. आता मेजरमेंट ब्लड प्रेशरचं कशाद्वारे केलं जातं बऱ्याच जणांना माहितीही असेल, काही जणांनी बघितलंही असेल समोर, तुमचे पॅरेंट्स किंवा तुमचे नातेवाईक किंवा हॉस्पिटलमध्ये कोणाचाही ब्लड प्रेशर चेक करताना तुम्ही बघितलं असणार आहे. ओके, मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर. ओके, द instrument which is used to measure the blood pressure of a person is called as
स्पिग्मोमॅनोमीटर. रिमेंबर स्टुडंट, नाव लक्षात ठेवा. स्पिग्मोमॅनोमीटर. तुमच्या स्क्रीनवर एक डायग्राम दिसत आहे तुम्हाला आत्ता सध्या. ओके, दिस इज कॉल्ड ॲज स्पिग्मोमॅनोमीटर. ज्यावेळी एखादा वृद्ध व्यक्ती आजारी असतो किंवा घरामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही कधीही ऑब्झर्व केला तर पहिल्यांदा डॉक्टर त्याची BP चेक करतात. ओके, रादर अडल्ट म्हणजे 30-40 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींच्या मध्ये सुद्धा आजारी असल्यानंतर समजा अशक्त असेल तर पहिल्यांदा त्यांची BP चेक केली जाते, ब्लड प्रेशर चेक केलं जातं. आणि मग हे चेक करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट कोणतं वापरलेलं आहे तर ते तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय दॅट इज कॉल्ड ॲज स्पिग्मोमॅनोमीटर आणि त्याच्या साईडला स्टेटोस्कोप तुम्हाला दिसतं. ओके, ॲक्च्युली स्पिग्मोमॅनोमीटर इज अ मेजरमेंट इंस्ट्रुमेंट. ओके, स्पिग्मोमॅनोमीटर SPHYGMOMANOMETER. ओके, लक्षात ठेवा स्टुडंट, हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसतं की ते जे इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण बघितलेलं आहे इन्स्ट्रुमेंट पण त्याला नेमकं म्हणतात तरी काय. ओके, ते आपण इथं बघणार आहे. This sphygmomanometer, it is made up of inflatable rubber bag cuff covered by cotton cloth. ओके, आता यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर ही जी पेटी एक आहे ती उघडली जाते बघा आणि या पेटीच्या वरच्या साईडला तुम्हाला मेजरमेंट्स दिसत आहेत. ओके, एक स्केल दिसते, दोन्ही साईडला त्याच्या रिडिंग्ज आहेत. ओके, दॅट इज द स्केल, दॅट इज अ ब्लड प्रेशर काउंटर. म्हणजे ब्लड प्रेशर इथं काउंट केलं जातं आणि त्याच्यामध्ये जी स्पेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मर्क्युरी दिसेल, मर्क्युरी. ओके, म्हणजे पारा असतो आणि जसजसं तुम्ही ब्लड प्रेशर इथं बघताय तो पारा जसजसा वर जातो त्याच्यावरून ते ब्लड प्रेशर काउंट केलं जातं, ते आपण बघणार आहे. ओके, आता ह्या इन्स्ट्रुमेंटबद्दल पहिल्यांदा आपण बघूया. ओके, याच्यामध्ये काय आहे, एक रबर बॅग आहे. तुम्हाला इथं मध्ये या डायग्रॅममध्ये एक बॅग दिसते बघा. ओके, कापडी रबरची एक बॅग दिसते मध्ये. ओके, ती कॉटन क्लॉथ आहे त्याला साईडनं आणि ती त्याच्या आतमध्ये कॅव्हिटी आहे. ओके, ती कॅव्हिटीचा कसा यूज करतात हे सुद्धा आपल्याला माहीत. दिस रबर बॅग इट इज connected by using tubes, one at mercury manometer and another side to the rubber bulb. बघा, आता ती जी बॅग आहे त्या बॅगमधून तुम्हाला 2 ट्यूब्स बाहेर आलेले दिसतात. ओके, ती जी बॅग आहे तिथून 2 ट्यूब बाहेर आलेले आहे. एक ट्यूब जी आहे ती डायरेक्टली या मॅनोमीटरला कनेक्टेड आहे. मॅनोमीटर म्हणजे काय, इथं जी तुम्हाला रिडिंग दिसते ती प्लेट दिसते त्या प्लेटला कनेक्ट आहे डायरेक्ट एक ट्यूब. आणि दुसरी जी ट्यूब आहे एका रबर बल्बला, म्हणजे हा बल्ब दिसतो तुम्हाला ब्ल्यू कलरचा. ओके, त्या रबर बल्बला कनेक्टेड आहे. बघा कशी अरेंजमेंट आहे याची. एक बॅग आहे कॉटनची मध्ये, रबर बॅग, त्याच्यातून 2 ट्यूब अराईज झालेले आहेत. एक ट्यूब डायरेक्टली मॅनोमीटरला कनेक्ट होते आणि दुसरी ट्यूब डायरेक्टली रबर बल्बला कनेक्टेड आहे. आणि मॅनोमीटरला कनेक्ट झाले तिथंच तुम्हाला रिडिंगसाठी एक प्लेट दिसते. ओके, मेजरमेंट दिसतं. ड्युरिंग दी मेजरमेंट पेशंट अस्क्ड टू लाय इन स्लीपिंग पोझिशन. कधीही बघा ब्लड प्रेशर चेक करत असताना त्या पर्सनला स्लीपिंग कंडिशनमध्ये राहायला सांग, म्हणजे रेस्टिंग कंडिशनला पाहिजे तो व्यक्ती. का स्लीपिंग कंडिशनला? ओके, म्हणजे ज्यावेळी स्लीपिंग कंडिशन असतो तो हॉरिझॉन्टल असतो जमिनीशी आणि हार्ट आणि त्याचा जो हँड आहे जिथून आपण ब्लड प्रेशर तो एका रेंजमध्ये येणार आहे आणि तो पर्सन मेन म्हणजे तो पर्सन रेस्टिंग कंडिशनला असणार आहे. ओके, सो दॅट रीडिंग इज करेक्ट. इन्स्ट्रुमेंट प्लेस्ड ॲट द लेवल ऑफ हार्ट अँड कफ इट इज टाईटली रॅप्ड अराउंड द अप्पर आर्म. बघा, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते हार्टच्या लेवलला ठेवलं जातं. म्हणजे ज्यावेळी स्लीपिंग कंडिशन असते त्या पर्सनची त्याच्या हाताच्या शेजारीच ते इन्स्ट्रुमेंट, म्हणजे हार्टच्या लेवललाच ते इन्स्ट्रुमेंट पाहिजे. ओके, आणि मग अशी कंडिशन झाल्यानंतर त्याचा जो आर्म आहे, ओके, अप्पर आर्म जो आहे म्हणजे हात जो आहे जिथं आपण दंड असे म्हणतो त्या ठिकाणी ती जी कॉटन बॅग आहे रबर बॅग
ती रॅप केली जाते आणि टाईटली बांधली जाते. बघा तुम्ही कधीही बघा त्याच्या हाताला बांधत असताना एकदम टाईटली रॅप करतात, जोरात म्हणजे जास्त आवळून बांधतात ते रबर कॅप. ओके, आता बांधल्यानंतर द कफ इज इन्फ्लॅटेड टिल ब्रॅकियल आर्टरी इज ब्लॉक्ड. इन्फ्लॅटेड म्हणजे काय की त्याच्यामध्ये हवा भरली जाते. बघा एकदा ते बांधल्यानंतर डॉक्टर काय करतात की तो जो रबर पंप आहे ब्ल्यू कलरचा तो असा प्रेस करत राहतात. ओके, तो प्रेस केल्यानंतर काय होते, त्यातून निघणारी जी हवा आहे त्या ट्यूबच्या माध्यमातून त्या कफमध्ये त्या बॅगमध्ये भरली जाते. बघा तुम्ही ऑब्झर्व करा कधी की जसं जसं ते प्रेस करतात तसं तसं ते जी बॅग आहे ती फुगायला सुरुवात होते आणि याचा परिणाम काय होते तर त्या हातामध्ये असणारी जी ब्राकियल आर्टरी आहे ती ब्लॉक होत जाते, म्हणजे त्याच्यावर प्रेशर क्रिएट होते आणि ती ब्लॉक होते ड्यू टू द एक्सटर्नल प्रेशर बाय रबर बल्ब. बघा म्हणजे या रबर बल्बने प्रेशर टाकल्यामुळे ही बॅग फुगते. बॅग फुगल्यामध्ये प्रेशर हातावर येतं आणि त्यातील जी ब्राकियल आर्टरी आहे ती ब्लॉक होते. ओके, आता याच्यानंतर काय बघा, ज्यावेळी मॅक्झिमम प्रेशर येईल ते आपल्याला जाणवतं बघा त्या पेशंटला की खूप आता प्रेशर झालेला आहे. त्याच्यानंतर एका स्टेजनंतर देन द प्रेशर इन द कफ इज स्लोली लोवर्ड टिल फर्स्ट पल्साटाईल साऊंड इज हर्ड. ओके, आता बघा इथं असं आहे की ज्यावेळी हे असं केलं जातं त्यावेळी स्टेटस्कोप लावला जातो. ओके, डॉक्टर कानामध्ये स्टेटस्कोप लावतात आणि त्याचा जो पुढचा गोल राऊंड नॉब दिसतो या स्टेटस्कोपचा तो त्या आर्म जवळ लावतात. ओके, आता एक गोष्ट बघा इथून काय समजतं. आता इथनं स्लोली प्रेशर जरा जरा कमी करायला सुरुवात करतात. ओके, आता कमी करण्यासाठी काय आहे तर हा जो निळा नॉब दिसतोय त्याच्या शेजारी तुम्हाला एक स्क्रू दिसतोय बघा. तो स्क्रू जसजसा तुम्ही फिरवत जाल तसा तो लूज होत जातो, म्हणजे या बॅगमधली जी हवा आहे ती हळूहळू कमी केली जाते. ओके, आणि मग एक अशी वेळ येईल की एक साऊंड येईल तुम्हाला, टक असं साऊंड येईल. ओके, पहिल्यांदा जसं जसं स्लो करत जात आहे पहिल्यांदा टक असा आवाज येईल. ओके, दॅट साऊंड इट इज कॉल्ड ॲज दी सिस्टोलिक प्रेशर. आता त्या साऊंडला जे रिडिंग असणार आहे या मॅनोमीटरवर त्याला सिस्टोलिक प्रेशर असे म्हणतात आणि नॉर्मल पर्सनमध्ये ते 120 असतं, म्हणजे पहिला साऊंड 120 रिडिंग्सला ऐकू येतो म्हणून त्याला सिस्टोलिक प्रेशर असे म्हणतात. ओके, मॅनोमीटरवर जे रिडिंग दिसणार आहे यावेळी त्याला सिस्टोलिक प्रेशर असे म्हणतात. The sounds heard are called as Korkhoff sounds. Okay, Korkhoff sounds याला म्हणतात. The pressure is further lowered till any pulsatile sound cannot be heard. आता अजून एकदा आवाज आल्यानंतर परत अजून स्लो करत जायचं आणि दुसरा साऊंड जोपर्यंत येत नाही. ओके, नाही सॉरी, आता तो साऊंड जो आहे तो कंटिन्युअसली तुम्हाला ऐकायला मिळेल, टक 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 टक. ओके, मग कधीपर्यंत प्रेशर कमी करत जायचं आहे, जोपर्यंत तो आवाज यायचा बंद होत नाही तोपर्यंत. ओके, आणि ज्या क्षणाला आवाज येणार नाही त्या क्षणाला जे रिडिंग असेल त्याला डायस्टोलिक प्रेशर असे म्हणतात आणि ते नॉर्मली किती असतं 80 mm. बघा काय कंडिशन आहे, हाताला ते बांधतात बॅग, प्रेशर त्याच्यावर देतात, हवा भरतात त्याच्यामध्ये. प्रेशर एकदा जास्त झाले की नंतर स्लोली ते कमी करतं. कमी करताना पहिला टक साऊंड येतो त्यावेळी ते सिस्टोलिक प्रेशर असणार आहे. टक टक साऊंड येत जाणार आहे, तिथून पुढे स्लो करत जायचं आहे आणि ज्यावेळी हा साऊंड बंद होईल त्याला डायस्टोलिक प्रेशर म्हणतात आणि हे ब्लड प्रेशर झालं 128. मग ते हाय किती असेल लो किती असेल ते तुम्ही तिथं मेजर करा. नॉर्मलमध्ये सांगितलेलं आहे की 120 80 mm इज द नॉर्मल ब्लड प्रेशर. दॅट इज अ मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर. तुम्हाला हे समजलं असेल, खूप सिम्पल आहे ब्लड प्रेशर. कधीही तुमच्या शेजारी कोणी ब्लड प्रेशर चेक करायला आलं तर ऑब्झर्व करा की ते काय करतात नाही आणि कसं रिडिंग घेत. ओके, नाउ कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, सम डिसऑर्डर्स ऑफ दी ब्लड प्रेशर ऑर दी हार्ट. ओके, त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे हायपर टेन्शन. आता हे केससुद्धा आपल्याला जास्त माहिती आहे.
हायपरटेन्शन कधी होतं? व्हेन कंटिन्युअसली ब्लड प्रेशर इन्क्रीजेस दॅन दी नॉर्मल इज कॉल्ड ॲज हायपरटेन्शन. म्हणजे जर समजा कंटिन्युअसली ब्लड प्रेशर तुमचं नॉर्मलपेक्षा जास्त चाललं आहे. आता कंटिन्युअसली का म्हणतो आहे? काही वेळेस आपण ज्यावेळी पायऱ्या चढतो, फ्लोअर्समधून वर जातो, त्यावेळी आपलं ब्लड प्रेशर वाढू शकतं काही क्षणासाठी. एकदम आपण पळत जातो 50 मीटर 60 मीटर, त्यावेळी आपलं ब्लड प्रेशर वाढू शकतं. हे काही क्षणासाठी झालं. पण जर कंटिन्युअसली हे ब्लड प्रेशर जर वाढत गेलं किंवा वाढत गेलं हायपरटेन्शन बघतोय आपण, हायपो नाही. हायपर म्हणजे जास्त, ओके, म्हणजे वाढतच चाललं आहे कंटिन्युअसली. ते काही कमी होत नाही आहे, कमी जास्त होत नाही, वाढतच चाललेलं आहे. तर त्याला हायपर टेन्शन असे म्हणतात. आता याची रेंज काय आहे, थ्रीशोल्ड काय आहे याचा? तर सिस्टोलिक प्रेशर अबोव 140 अँड डायस्टोलिक प्रेशर अबोव 90 mmHg इज कॉल्ड ॲज थ्रीशोल्ड ऑफ हायपरटेन्शन. म्हणजे हायपरटेन्शन कधी सुरुवात होते? तर जर सिस्टोलिक प्रेशर 140च्या वरती जात असेल किंवा 140 असेल आणि डायस्टोलिक प्रेशर जर 90च्या वरती जात असेल कंटिन्युअसली, तर त्याला हायपरटेन्शन असे म्हणतात. ओके. आणि आपल्याला माहीत आहे की नॉर्मलपेक्षा जर रीडिंग जास्त होत असतील तर त्या आपल्या बॉडीसाठी डेंजरस आहे. मग याच्यातून काय होऊ शकतं? इट मे डॅमेज टू द हार्ट, टू द ब्रेन अँड द किडनीज. बघा किती डेंजरस इफेक्ट आहे त्याची हायपरटेन्शनची. 3 ऑर्गन्स, महत्त्वाचे ऑर्गन्स डॅमेज करू शकतात. हार्ट, ब्रेन आणि किडनीज हे सगळ्यात महत्त्वाचे ऑर्गन्स. आता तिन्हींच्यामध्ये काय होणार आहे बघा. In such cases, heart uses more energy for pumping which causes chest pain. या कंडिशनमध्ये हायपरटेन्शनमध्ये काय करणार आहे? हार्ट जास्त एनर्जी खर्च करणार आहे पंपिंग ऑफ हार्टसाठी आणि याच्यामुळे चेस्टमध्ये पेन होणार आहेत. बघा चेस्टमध्ये पेन होतात हार्ट अटॅक आल्यानंतर किंवा हायपरटेन्शन. त्याला अँजिना पेक्टोरिस म्हणतात. अँजिना पेक्टोरिस म्हणजे काय ते आपण बघणार आहे पुढं. ओके. कारण ब्लड सप्लाय लो होणार आहे हार्ट मसल्सला, त्याला कार्डियक मसल असे म्हणतात. इट लीड्स टू मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. म्हणजे काय झालं आहे बघा की ज्यावेळी हायपरटेन्शन होतं, जास्त टेन्शन होतं, त्यावेळी हार्ट काय करतं? पंपिंगसाठी जास्त एनर्जी वापरतं. त्यामुळे चेस्टमध्ये पेन्स येतात. ओके. काय येतात? तर ब्लड सप्लाय लो होतो कार्डियक मसल्सला आणि त्याच्यामुळं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होतं. हार्टचं पंपिंग बघा फास्ट होत असताना एनर्जी कमी पडते, त्यामुळे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होतं. आता ब्रेनवर काय परिणाम होणार आहे? इन सच केसेस मोर चान्सेस ऑफ ब्रेन हिमोरेज ॲज आर्टरीज इन द ब्रेन आर लेस प्रोटेक्टेड बाय सराउंडिंग टिश्यूज ॲज कम्पेअर्ड टू अदर ऑर्गन्स. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या की अदर ऑर्गन्सला जे काही प्रोटेक्शन आहे, अदर ऑर्गनच्या आर्टरीजना जे प्रोटेक्शन आहे त्यापेक्षा ब्रेनच्या आर्टरीजना कमी प्रोटेक्शन आहे. ओके. त्यामुळे ज्यावेळी हायपरटेन्शन होणार आहे त्यावेळी या आर्टरीज ब्रेक होणार आहेत सगळ्या, कारण त्यांचं प्रोटेक्शन कमी आहे. आणि जर हायपरटेन्शन झालं तर प्रेशर जास्त होणार आहे आणि या आर्टरीज ब्रेक होणार आहे, त्याच्यामुळं ब्रेन हॅमरेज होणार आहे. हिमोरॅज किंवा हॅमरेज म्हणू शकतो. ओके. त्यामुळे ब्रेनसुद्धा फंक्शनिंग थांबू शकतो. आणि किडनीमध्ये काय होणार आहे? इन सच केसेस देअर विल बी किडनी फेल्युअर टेक्स प्लेस. बघा किडनी फेल्युअरसुद्धा होऊ शकतं. म्हणजे हार्टचं फंक्शनिंग थांबू शकतं, ब्रेन हिमोरेज होऊ शकतो किंवा किडनी फेल्युअर. हायपरटेन्शन इतका घातक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे कोरोनरी आर्टरी डिसीज, त्याला CAD सुद्धा म्हणतात आणि त्याचं दुसरं नाव आहे अथिरोस्क्लेरोसिस. हा खूप कॉमन आहे, बऱ्याच केसेसमध्ये हे दिसतं कोरोनरी आर्टरी डिसीज. याच्यामध्ये काय होतं? इन दिस डिसऑर्डर कॅल्शियम, कोलेस्ट्रॉल अँड फायब्रस टिश्यू गेट्स डिपॉझिटेड इन द ब्लड वेसल्स दॅट सप्लायज ब्लड टू द हार्ट मसल्स मेकिंग ल्युमेन नर्व. म्हणजे हार्ट मसल्स ज्या आहेत, हार्ट सगळ्या मसल्सपासून बनलेले आहेत, कार्डियक मसल म्हणतात त्यांना, यांना रक्त पोचवणाऱ्या ज्या वेसल्स आहेत त्या वेसल्समध्ये काय जमा होते? फायब्रस टिश्यू, कोलेस्ट्रॉल किंवा कॅल्शियम. आणि याच्यामुळे काय होणार आहे? तिथं जो ब्लड सप्लाय होणार आहे त्याच्यामध्ये अडथळा येणार आहे. ऑब्वियस आहे,
जर एखाद्या पाईपमध्ये एखादा खडा असेल आणि तिथून पाणी जे पास होणार ते कमी होणार आहे आणि मग या हार्ट मसलला, कार्डियक मसलला ब्लड कमी पडतं आणि मग चेस्टमध्ये पेन व्हायला सुरू होतात, एकदमच हार्ट अटॅक येतो. ओके, ही केस सगळ्यात जास्त आहे. म्हणून आपल्या जेवणामध्ये जास्त कोलेस्ट्रॉल म्हणजेच कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, फायब्रस टिश्यू हे ऑइली जास्त खायचं नाही, जास्त कॅल्शियम पण घ्यायचं नाही. ओके, या केसेसमध्ये होऊ शकतं, हार्ट अटॅक्सची कंडिशन असते. हे आता जास्त दिसतंय, याच्यासाठी बायपास सर्जरी करतात बघा. जिथून ब्लॉक झालेला आहे त्याच्या साईडनं एक बायपास साईड देऊन हार्टला ब्लड पोचवलं जातं. ओके, मग त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी असेल, अँजिओग्राफी असेल, यासुद्धा ट्रीटमेंट्स इथं तुम्हाला बघायला मिळतं. आता अँजिना पेक्टोरिस म्हणजे काय बघा. आता आधी सांगितलेलंच आहे मी, अँजिना पेक्टोरिस इट इज पेन इन द चेस्ट ड्यू टू डिक्रीज इन ब्लड सप्लाय टू हार्ट मसल्स. त्याला अथिरोस्क्लेरोसिस असे म्हणतात बघा. म्हणजे अथिरोस्क्लेरोसिसमुळेच अँजिनोपेक्टोरिस होतो. कारण ज्यावेळी कोलेस्ट्रॉल ते जमा होतं ब्लडमध्ये, ब्लड वेसल्समध्ये, त्यावेळी ब्लड जे जाणार आहे ते कमी प्रमाणात हार्ट मसल्सला मिळणार आणि कमी प्रमाणात मिळाल्यामुळे एनर्जी कमी पडल्यामुळे चेस्टमध्ये पेन होणार आहे. त्यालाच अँजिनोपेक्टोरिस असे म्हणतात. अँजिनोपेक्टोरिस इट इज कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर पेन अँड हेवीनेस इन द चेस्ट. बघा, हे चेस्टमध्ये एकदम जड जड वाटायला लागतं आणि सिव्हिअर पेन म्हणजे जास्त पेन्स होतात. बघा, माणूस लगेच हार्टला असा हात लावतो आणि त्याला तिथं पेन होत असतं. अजून काय कॅरेक्टरिस्टिक आहे, पेन मे बी स्प्रेड टू द नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म अँड लेफ्ट शोल्डर. बघा, हे जे पेन आहे, हे जे दुखतंय त्यांना तिथं हार्टमध्ये, ते स्प्रेड होऊ शकतं कुठे कुठे, लोअर जॉमध्ये. ओके, म्हणजे माउथ रिजनपाशी होऊ शकतं, नेक मानेपाशी होऊ शकतं, लेफ्ट आर्म, लेफ्ट शोल्डर म्हणजे डावा शोल्डर आणि डावा आर्म. आता डावाच का, तर हार्टची पोझिशन जनरली लेफ्ट साईडला पहिल्यांदा आहे, त्यामुळे लेफ्ट शोल्डर आणि लेफ्ट आर्मला लगेच इफेक्ट करू शकतं ते आणि नंतर मग पूर्ण बॉडीमध्ये पसरू शकतं. देर इज मोर रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन बट सप्लाय डज नॉट मीट द रिक्वायरमेंट. एक्झर्शन म्हणतात. बघा, ब्लड सप्लाय करते म्हणजे काय की जास्त ऑक्सिजन आपण पोहोचवतो इथून आणि ऑक्सिजन असेल तरच OTP तयार होतील, ATP तयार होतील सॉरी आणि ATP हे एनर्जी सोर्स आहे, म्हणजेच एनर्जी मिळणार नाही हार्टला, त्याला एक्झर्शन असे म्हणतात. आणि त्याच्यामुळे अँजिनोपेक्टोरिस असू दे, अथिरोस्क्लेरोसिस असू दे म्हणजेच कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हायपरटेन्शन असू दे, यासारख्या केसेस तयार होतात. म्हणूनच जर हार्ट हेल्दी राहायचं असेल तर जास्त ऑइली खायचं नाही, कंटिन्युअसली एक्सरसाइज करायची, कोलेस्ट्रॉल जमा होणार नाही. जर तुम्ही जास्त एनर्जी स्पेंड केली ओके व्यायाम करून, तर कोलेस्ट्रॉल जास्त जमा होणार नाही. जास्तीत जास्त ऑइली फूड खायचं नाही. ओके, त्यामुळे हार्ट हेल्दी राहू शकतं. Okay, this is about some disorders and the measurement of blood pressure. Okay, the next lecture is about electrocardiogram and lymphatic system. Okay, thank you.